वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर। पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केले आहे। संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या। सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला सर्व निरोप साथीदारांना दिला। दोषारोपपत्रामध्ये माहिती। मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट। आकाच्या आकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, धसांकडून मागणी कायम। तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, दमन यांचा जाहीर इशारा। देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहांना भेटणार। आरोपपत्रातून बीडमधील गुंडराजाचा चेहरा समोर। दोषींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही, सोनवणे ठाम। शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक। तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3190 कोटींचे टेंडर स्थगित। सूत्रांची माहिती, साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर। वादग्रस्त सोलापूरकरवरून पुणे महापालिका वादामध्ये शिवराय आणि डॉक्टर आंबेडकरांबद्दल बरळणाऱ्या सोलापूरकरची सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदी नियुक्ती। राज्यातील नंबर प्लेटचे दर इतर राज्यातील दराहून अधिक नाही। नंबर प्लेटबाबत टेंडर प्रक्रिया नियमानुसार। हायपॉवर कमिटीची ही मान्यता। परिवहन विभाग आयुक्त विवेक भीमवार यांच्याकडून स्पष्ट। पुणे मनपाच्या नियुक्तीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक। नियुक्तीवरून सोलापूरकरला राजाश्रय असल्याचा आव्हाडांचा आरोप। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निकालावर 5 मार्चला सुनावणी। चुकीच्या पद्धतीनं घरं लाटल्याचा कोकाटेंवर आरोप। शिक्षेविरोधामध्ये कोकाटेंनी केलं होतं आव्हान।